मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो गिटार होल्ड कशी करायची, प्ले कशी करायची, काय काय पार्ट्स असतात, कसं तिला धरायचं. आता याच्यामध्ये आपण शिकूया की प्ले कसं करायचं. खूप लोक डाव्या हाताने खूप छान प्ले करून घेतात, पण उजव्या हाताने वाजवायला जर कुठलं तार आणि वाजून जातं कुठलं स्ट्रिंग. तर याच्यासाठी एक छोटस एक्सरसाइज घेऊन आलो आहे, ती आपण करायला पाहिजे. मला असं वाटतं की न बघता स्ट्रिंग कडे, कारण आपण जर बघून केलं तर ती चिटिंग झाली ना. तर न बघता इकडे तिकडे बघता किंवा स्ट्रिंग कडे न बघता आपण त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे उजव्या हाताने. त्याच्यानंतर आपल्याला एक जजमेंट येऊन जाईल की कसं प्ले करायचं. तर मला वाटतं की सगळ्यात पहिले आपण गिटार प्लेइंग पोझिशन मध्ये बसलो आहे. ई स्ट्रिंग प्ले करायची काही वेळ, लाईक ई. हळूच शिफ्ट व्हायचं बी ला, हळूच जायचं जी कडे. खालच्या तीनच सध्या करतोय आपण. पुन्हा एक वेळा. मग आता करूयात आपण कॉम्बिनेशन दोन स्ट्रिंगचं. तर मग हळूच पहिले फर्स्ट ला काय करायचं, ई बी ई. न चुकता वाजलं, ग्रेट. थोडं पुढे जाऊया, बी जी बी. हे पण न चुकता वाजलं, दॅट्स ग्रेट. ट्राय करूया तीन. मी फास्ट चाललोय कारण हा व्हिडिओ आहे, पण तुम्ही थांबून प्रॅक्टिस करून स्लोली या गोष्टी जोपर्यंत करेक्टली येत नाही तोपर्यंत करू शकता. थर्ड आपण करूया तीन स्ट्रिंगचं कॉम्बिनेशन आणि हे जाईल ई बी जी. पुन्हा एक वेळा, पुन्हा एक वेळा, पुन्हा एक वेळा. खालनं वर झालं, वरनं खाली ट्राय करूया जी बी ई. तिसरं, दुसरं आणि पहिलं. तर आपण बघूया कसं होईल. ओके ओके ओके, गुड. आता ह्या तीन स्ट्रिंग झाल्यानंतर आपण वळूया चौथ्या स्ट्रिंग कडे, ती आहे डी. चला ट्राय करूया डी डी डी. मी बघेल की मी डी आणि जी सोबत प्ले करू शकतो का. डी जी डी जी. येस, जमतंय. पुढे जाईल मी ए स्ट्रिंग कडे. ए स्ट्रिंग बघतोय मी, मला जमेल का. ए ए ए. आय ट्राय टू प्ले ए आणि डी वेगळे वेगळे. ए डी ए डी. आता थोडस डिफिकल्टी लेवल वाढवायची म्हणून मी ए डी आणि जीच कॉम्बिनेशन बघतो. पुन्हा एक वेळा, पुन्हा एक वेळा. उलट घेऊन बघतो, जी डी ए. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ही एक लेवल अचीव करता, प्रॅक्टिस करणं काही दिवस, 2-4 दिवस केल्यानंतर सगळ्या 6 स्ट्रिंग ट्राय करायच्या वरनं खालपर्यंत. म्हणजे गिटारच्या स्ट्रिंग कडे न बघता. म्हणजे आपल्या स्ट्रिंग जर आपण काउंट केल्या तर होईल ई ए डी जी बी ए. नंबर वाईज जर विचार केला तर होईल 6 5 4 3 2 1. हे झालं वरनं खाली. खालनं वर बघूया. याला डिफरन्शिएट करून बघूया नावासहित. ई बी जी बी ए ए. नंबर सहित बघू. 1 2 3 4 5 6. पुन्हा एक वेळा ट्राय करूया. 1 2 3 4 5 6. असं आपण राईट हँड वर कमांड आणू शकतो. लेफ्ट हँडला आपल्याला दिसतं आपण काय प्ले करतोय, त्याच्यामुळे परफेक्ट ती स्ट्रिंग वाजलेली बरी. नाहीतर आपण वाजवतो आहे, होल्ड करतोय जी आणि प्ले करतोय असं व्हायला नको. यासाठी ही एक्सरसाइज करायची. थँक्यू.